हेलो फ्रेंड्स, तो आज 41th डे है कम्युनिकेशन स्किल्स का। ये मैं वापस बना रहा हूँ क्योंकि एक फ़ोन कॉल आ गया था, तो उसकी वजह से मैं फ़ोन नहीं उठाया। तो मैंने सोचा कि ये वीडियो कट नहीं होगा, पर वीडियो कट हो गया, तो मुझे वापस से बनाना पड़ रहा है। मेरा उसमें इंग्लिश का ऑलमोस्ट होने वाला था, मतलब 4 मिनट्स ऑलमोस्ट होने वाला था। ठीक है, कोई बात नहीं, प्रैक्टिस हो जाएगा। तो मैं क्या बोल रहा था कि वैभव सूर्यवंशी के बारे में बोल रहा था। वो हमारा यंगेस्ट प्लेयर आईपीएल का। तो उसने काफ़ी काफ़ी अच्छा खेला, तो उसकी वजह से उसकी टीम तो जीत नहीं पाई, पर उसके हाँ, उसने इस बार के आईपीएल का मैक्सिमम अवार्ड्स उसने उसके नाम पे कर दिया। जैसे उसने बेस्ट स्ट्राइक रेट, हाईएस्ट सिक्स स्कोर, इमर्जिंग प्लेयर, सब अवार्ड उसने ले लिया। तो जीतने वाली टीम एक तरफ, फिर बाकी एक तरफ वैभव सूर्यवंशी वैसे था। वो एक शॉट्स देखा था मैंने, फिर दूसरा एक शॉट देखा था एक हार्दिक पांड्या के ऊपर कि हार्दिक पांड्या मीन्स कौन कौन अगले साल कैप्टनसी नहीं करेंगे, लगता है मैक्सिमम। पहले नाम तो हार्दिक पांड्या का था, उसके बाद रायना का था वो केकेआर का, उसके बाद अक्षर पटेल का था वो दिल्ली का वाला, फिर शायद पंट भी हो सकते हैं। तो ऐसे फिर हाँ, ऋतुराज गायकवाड़ चेन्नई का, ये भी क्योंकि इन लोग सब लोग का कैप्टनशिप बहुत घटिया था। घटिया नहीं है तो भी इनका मतलब ज़्यादा इफेक्ट, मतलब जीत नहीं पाए उनकी कैप्टनसी में। तो अगले साल शायद इन सब लोग कैप्टनसी नहीं करेंगे, वो एक बात है। फिर दूसरा एक वीडियो देखा था जिसमें 1981 में कुछ ब्लैकआउट हुआ था इंडिया पूरा। वो कारण ऐसे था कि बहुत सारे स्टेट्स चोरी कर रही थी इलेक्ट्रिसिटी का, क्योंकि ग्रिड बहुत पुराना था। जो ग्रिड से इलेक्ट्रिसिटी हमें आता है वो बहुत पुराना था, तो वो पावर होल्डेज नहीं कर पाया, तो उसकी वजह से 1980s में 5 स्टेट ब्लैकआउट हो गया था। तो सो दैट what government Indian government decided to upgrade the power grid and the subsidy means give help to the power making states. Sorry friends, now my sleep means up till now the sleep was not means I was not feeling sleepy, but now I was feeling sleepy little bit. Leave it that's the another topic. So the power station, so that the blackout was came, but now but after that series 1980s, up till now the no up till now that level of blackout is not came. During that period heavy shortage of the electricity, 2000 gigawatt something was there, but after that they improved and they made the one of the station in the Delhi for advanced power control. So now the how much electricity is needed, that much is created by morning. 22% of the energy is created by the solar and means the renewable energy, and the rest all the during night times the coal energy producing the energy for the Indians need. So like that, this all shops I was seeing today. The thing is my hair. I was working on my hair too, means which style will work on me. So sometimes it's look good, but sometimes it's look ugly. So let's hope for the best. And today I was fully exhausted to nothing. I want to do something else, not today to do the work. Today I need the rest. असा सीन आहे की आज मी एक कार्ड सेंड केलं मीन्स बेचलं आहे, ते मला खूप खुशी आहे. मला वाटतं की माझी इथं एक चुहा आहे, एक छोटी चुहा, काय माहिती बघूया. ते इथून तिथून इथं ते बघत होतो, मीन्स मी बघितलं ते ब्लॅक काहीतरी, मला माहीत नाही, बघूया. पण चांगला गेला आहे. अजून काय तुम्हाला सांगायचे, मला एक चीज तुम्हाला सांगायचं होतं, पण मला आता काही पण आठवत नाही आहे की मी काय सांगत होतो. माझा 2 नंबर आहे, तर अजूनमधून 1 नंबरचे रिचार्ज ते खतम झालं होतं. आता दुसरे नंबर मी 6 महिन्यासाठी टाकलं होतं, ते नंबर पण आता खतम होतो. बघूया आज, उद्या थर्सडे, नंतर फ्रायडे, त्यानंतर सॅटर्डे.
ते सांगला की सॅटर्डे येतात की हे हफ्ते पण खतम होतो. ते पण एक चांगलं चीज आहे. माझा पण इंटर्नशिप पण खतम होतो. अजून माझा 18पासून ते आमची स्कूल स्टार्ट होतात की आमची कॉलेज. पण मी नाही जाणार आहे. मी 21पर्यंत 20 नाही, ते नेक्स्ट मंथ 4 डेटमधून स्टार्ट करणार. आता नाही करणार आहे. असं खूप चांगलं घेतात. उद्या पण माझा प्लॅन आहे काहीतरी, माझा FC रोडला जायचं. बघूया, ते चांगलं गेलं तर खूप खूप चांगली गोष्टी आहे. पण बघूया काय होतं. उद्या काय प्लॅन आहे, मला एक्सरसाइज पण करायची. उद्या मी सकाळी जावायला प्लॅन करतो. आज खूप मला हे होतो की काहीतरी वेगळं चीज करायचं मला. ബഗുയാ ഇനി എന്താ പറയണ്ടേ. ഞാൻ ഒരു വീഡിയോ നോക്കിയായിരുന്നു. അത് ഇവിടെ ഇവിടെ എൻ്റെ വീഡിയോ എൻ്റെ ഫ്രണ്ട് കാണിക്കുമായിരുന്നു. അതിലൊരു തമിഴ് വീഡിയോ ഒരു പെണ്ണ് തമിഴ് പറയുമായിരുന്നു, തമിഴ് സംസാരിക്കുമായിരുന്നു. അതിലല്ല ഞാൻ വിചാരിച്ചു അവൾ തമിഴ് അറിയാമോ, അത്ര ഫ്ലുവൻസി ഉണ്ടായിരുന്നു. പക്ഷേ അവൾ അത് ഒരു പാട്ടിൻ്റെ ഡപ്പിങ് അവൾ ചെയ്ത്. കുഴപ്പമില്ല, നല്ല ഇത് ഡപ്പിങ് ചെയ്തായിരുന്നു. അത് മിമിക് ചെയ്തായിരുന്നു. അങ്ങനെ ഇന്നത്തെ നാൾ നല്ലതാണ് പോയി. ഇനി നോക്കാം ഇനി എന്താ ചെയ്യേണ്ടതെന്ന്. ഇനി എനിക്കടുത്ത് ഒരു പാതി ദിവസമുണ്ട്. എനിക്കിനി ഇവിടെയും പോകണം എക്സസൈസ് ചെയ്യാൻ ഗ്രൗണ്ടിലെടുത്ത്. ഇനി എനിക്കടുത്ത് എത്ര സമയമുണ്ട്? ഇനി എനിക്കടുത്ത് ഒരു 2-3 അരമണിക്കൂർ കാണുമായിരിക്കും. 5 മണിക്ക് പോകുന്നു, അടുത്ത് 7 മണികളാകുമ്പോൾ വീട്ടിൽ വന്നു. ഇതൊക്കെ എനിക്ക് ഉറക്കം വരുക. എന്താ പറയണ്ടേ, നോക്കാം. എനിക്ക് വേറെ ഒരു വീഡിയോസ് നോക്കണമായിരുന്നു. ഞാൻ ഇത് വീഡിയോ നോക്കിയായിരുന്നു ഇന്നലെ. അതിൻ്റെ ഒരു കമ്പനി ഉണ്ടായിരുന്നു. അത് കമ്പനീൻ്റെ പേര് ഓർക്കുന്നില്ല. പക്ഷേ അത് ഡെലിവറി കമ്പനിയായിരുന്നു. ആ കമ്പനി എല്ലാ കമ്പനീൻ്റെ അമേസോൺ, ഫ്ലിപ്കാർട്ട്, അത് മീഷോ, അവരെല്ലാം ഡെലിവറി ചെയ്യാൻ ഹെൽപ്പ് ചെയ്യും. തേർഡ് പാർട്ടി കമ്പനി. സോ അത് കമ്പനി ഇത്രയും വലുതാക്കി ഇപ്പം അത് ലോജിസ്റ്റിക്സ് വെർട്ടിക്കലി ഇൻറ്റിഗ്രേറ്റ് ആവാം. ഇപ്പം ഇനി ആ കമ്പനീൻ്റെ റീപ്ലേസ്മെൻറ്റ് അങ്ങനെ ആവാൻ അതിപ്പം ഒത്തിരി പാടാണ്. അതെന്താണെന്ന് പറഞ്ഞാൽ അവർ എല്ലായിടത്തിലും അവരുടെ ഇത് ആക്കി ടോപ്പ് ടു ബോട്ടം വെർട്ടിക്കലി ഇൻറ്റിഗ്രേറ്റഡ് ആക്കണം. അതില്ല അർത്ഥം. ടോപ്പ് ടു ബോട്ടം അവരുടെ കൺട്രോൾ. അപ്പോൾ खूप കോസ്റ്റ് ആവും അത് ഇനി എടുക്കാൻ. അതുകൊണ്ട് അവർ ഇപ്പം അങ്ങനെ ചെയ്യുക. ശരി ഫ്രണ്ട്സ്, ബൈ ബൈ.